मुंबई वासियों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। मुंबई वासियों ने ये परफॉर्मेंस जिन्होंने किया, जिन्होंने अच्छा काम किया, मुंबई वासियों ने डेवलपमेंट को स्वीकारा है और एंटी डेवलपमेंट को नकारा है, ये साफ जाहिर है। और हमारा मुद्दा चुनाव का डेवलपमेंट है और उनका इमोशनल था, इमोशनल मुद्दे पर वो चुनाव लड़ रहे थे, लेकिन जनता ने डेवलपमेंट के मुद्दे को स्वीकार किया है। लोग डेवलपमेंट चाहते हैं और 3.5 साल से मैं सीएम मुख्यमंत्री था तब 2.5 साल, अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है वो 1 साल, ऐसे 3.5 साल में जो मुंबई के लिए काम हुआ है, रोड का कॉन्क्रीटाइजेशन हो, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट हो, हेल्थ फैसिलिटी हो, मेट्रो का काम हो, कारशेड का काम हो, अटल सेतु हो, कोस्टल रोड हो, ये जो दिखाई पड़ रहा है और लोगों को विश्वास हो गया कि ये काम करने वाले लोग हैं और काम करने वाले लोगों को सपोर्ट मुंबई वासियों ने किया। तर मुंबई असेल, नवी मुंबई असेल, आकडे जे आहेत ते खूप उत्साहवर्धक नाहीये तुमचे, कुठे कमी पडलात काय वाटतं? नाही बघा, मुंबई, अरे जे मुंबईमध्ये गेले 20 वर्ष जे काम करत होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार, भावनिक प्रचार केला, सगळा प्रचार केला, पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना, विकासाला साथ दिलेली आहे, त्यामुळे भावनिक कार्ड खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही। पण हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो चालला आहे असं वाटतंय का? इकडे मराठीचा मुद्दा घेतला ठाकरेंनी, हिंदुत्वाचा मुद्दा घेतला चालेल, कुठं आय लव्ह महादेव अशा अनेक गोष्टी आता काय चालल्या होत्या। नाही, हिंदुत्व तर आमचा विचारधारा आहे, पण आम्ही निवडणुकीमध्ये त्याचा वापर केलेला नाही आणि त्यामुळे मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे। नव्या मुंबईचा आपण म्हणाला तर आम्ही जवळपास 40% जागा जिंकलोय, 42 जागा जिंकलेलो आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणेमध्ये तर एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे। आता बघा ना, महाविकास आघाडी बघा आणि राज्यात पण भारतीय जनता पक्ष नंबर 1 चा पक्ष आहे राज्यामध्ये आणि आम्ही शिवसेना नंबर 2 चा पक्ष आहे। आज जर राज्यामध्ये पाहिलं तर म्हणजे आमची सुरुवात आता झालेली आहे। सुरुवात आता म्हणजे या नगर परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष नंबर 1 पार्टी होती, आम्ही 2 नंबरचे पक्ष आहोत आणि आताही आम्ही 2 नंबरला राज्यामध्ये आहोत। आणि काही लोक म्हणायचे ठाण्यापुरती शिवसेना आहे, आम्ही चांदा ते बांधापर्यंत गेलो ना नगर परिषदेमध्ये। आताही महापालिकांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या मालेगाव सारख्या महापालिकेमध्ये, अगदी जळगाव असेल, इतरही सगळ्या विदर्भातल्या महापालिका यामध्ये शिवसेना म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेली आहे ना। पण एवढ्या वर्षानंतर ठाकरेंच्या हातातून सत्ता गेलेली आहे, काय वाटतं की राज ठाकरे कुठं ठाकरेंचं भवितव्य काय असणार आहे? नाही बघा, त्यांचं भवितव्य सांगायला मी काही ज्योतिषी नाहीये, त्यामुळे त्यांना शेवटी जनता जनार्दन ठरवत असते आणि आपल्या कामाला जनता जनार्दन आशीर्वाद देत असते। त्यामुळे आम्ही काम करत राहणार आणि मी नेहमी सांगतो, तुम्ही आपण कामावरचा फोकस बिलकुल डायव्हर्ट करत नाही। काम एक काम, विकास, डेव्हलपमेंट। कारण बघा, मुंबईमध्ये देखील आज मुंबई 20-25 वर्षामध्ये कशी दिसायला पाहिजे होती, आज 3.5 वर्षामध्ये आम्ही त्याला दाखवतोय मुंबईला की मुंबईकरांना आम्ही काय काय करतोय। आणि या भावनिक मुद्दे खेळून, फक्त मराठी कार्ड खेळून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, या सगळ्या अशा गोष्टीवर निवडणुका तुम्हाला नाही जास्त वेळ तुम्हाला जिंकणार। लढाई आपण संपते नाहीये, तुम्हाला इशारा आहे। लढाई करणारा मी नाहीये, मी माझं काम करणारा माणूस आहे। मी लढाई आता ते तर माझ्याशी लढतातच आहे ना। मी मुख्यमंत्री झाल्यापासून
3.5 वर्षापासून ते माझ्यावर शिव्या, शाप, आरोप रोज सकाळी उठता बसता झोपता स्वप्नात त्यांना एकनाथ शिंदे दिसतो. कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आलाय. एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही. अजूनही पचन होत नाही. पण आता तरी त्यांनी मग स्वतः आत्मचिंतन करावं. इसमें सर जैसा ये है कि जिस तरह से ठाकरे ब्रांड को लेकर बहुत चर्चा हुई क्या लगता है कि ठाकरे ब्रांड में ब्रांड की एक कोशिश की उसके बीच आपका जो विचार चला मोहम्मद वर्सेस महादेव उसके बीच में ठाकरे ब्रांड भूल गया नहीं, देखिए उसको बड़ा खतरा बैठा मैं इतना ही कहता हूँ कि लोगों ने डेवलपमेंट जो है, डेवलपमेंट ही ब्रांड है, विकास यही ब्रांड है. और बाला साहब थे हमारे ना, बाला साहब वो थे ना ब्रांड. बाला साहब उनका एक अलग कद था, अलग वजूद था. ये उनको वैसे कोई बनना चाहता होगा तो नहीं बन सकता है. तो बाला साहब एक ही बार होते हैं, हर बार नहीं होते. और ये इस चुनाव में डेवलपमेंट को ही ब्रांड लोगों ने समझा है, डेवलपमेंट को स्वीकार किया. सर मुंबई में 3 दशकों से शिवसेना का महापौर बैठा हुआ है. जिस तरीके से बाला साहब की सभी जन सरकार के लिए शिवसेना की मांग है कि इस बार भी शिवसेना का महापौर हो. इसको लेकर जो भावनाएं व्यक्त की है उसको लेकर मैंने पहले ही कहा कि यहाँ पर हमारा एजेंडा है कि मुंबई को हम बदलना चाहते हैं, मुंबई को इंटरनेशनल सिटी के रूप में देखना चाहते हैं. और इसलिए हमारा प्राथमिकता जो है हमारी मुंबई को बदलना, मुंबई को जो लोग चाहते हैं मुंबई कर. इसीलिए हमें देवेंद्र जी मुख्यमंत्री है, हमारी टीम जो शिवसेना और भारतीय जनता पार्टी ने चुनाव लड़ा है. हमारा मुद्दा एक ही है, डेवलपमेंट. इसको बदलना है. जो 20-25 साल में नहीं हुआ वो हमको करना है. सर जो जीत के आए थे चुनाव से पहले 7 उम्मीदवार आपको जो जीत के आए थे उसको लेकर कोर्ट की जो पीआई फाइल की गई थी उसको किस तरीके से कौन से चुनाव में? ये नगर निगम चुनाव 7 उम्मीदवार जो जीत के आए थे तो निर्विरोध चुन के आए तो चुन के आए, वो तो चुनाव लोकशाही की प्रक्रिया है. कई जगहों पर देखा है कि नासिक हो, नवी मुंबई हो, मीरा भाई को अलग अलग लड़े. तो ऐसे में बड़ा भाई अब वहाँ पे बीजेपी है, अब उसे स्वीकार करते हैं. अरे बड़ा भाई छोटा भाई क्या है, बड़ा भाई छोटा भाई सब हम साथ में एक ही है. क्या उसमें काम करना है, हमको डेवलपमेंट करना है, विकास करना है. वो हमारा ये छोटा या बड़ा ऐसा भेदभाव हम लोग करते नहीं. हमें क्या मिला इससे, लोगों को क्या मिलने वाला है, शहर को क्या देने वाले हैं, वो हम चाहते हैं. सर राज्य में अगर में जो सत्ता आई है अब उससे कितना डेवलपमेंट बढ़ेगा? केंद्र में मोदी जी के नेतृत्व में एनडीए सरकार है, राज्य में देवेंद्र जी मुख्यमंत्री है, मैं उनकी सरकार मुख्यमंत्री हूँ. और मुंबई में सत्ता है महायुति की. तो निश्चित रूप से इसका फायदा जो है, इसका फायदा मुंबई को जरूर होगा. क्योंकि मोदी जी जब जब मुंबई में आए तब तब मुंबई के विकास के बारे में उन्होंने कहा. मैंने पहले भी कहा कि मुंबई को फिनटेक कैपिटल बनाना है, मुंबई को ग्लोबल फाइनेंशियल हब बनाना है. ये मोदी जी ने स्वयं कहा. नीति आयोग को भी हमारे पास भेजा था कि यहाँ पर वो पूरी मुंबई के कैसे हम मुंबई में इतना पोटेंशियल है. तो नीति आयोग ने कहा कि ये $1 ट्रिलियन मत सोचिए, मुंबई एमएमआर में $1.5 ट्रिलियन का पोटेंशियल है, तो आप उस पर काम कीजिए. तो उन्होंने कई सेक्टर दिए हुए, तो उस पर हम काम कर रहे हैं. इसलिए केंद्र सरकार की मदद से, राज्य सरकार की मदद से मुंबई जैसा इंटरनेशनल शहर बनाना हमारा मकसद है. पण एक बघितलं तर पुण्याचे नगरसेवक आहेत संपूर्ण महाराष्ट्रात हे 125 पर्यंत ही बाब किंवा ही गोष्ट किती धोकादायक आहे. खरं म्हणजे हे जे काय अशा प्रकारचे लोक निवडून देतात की देशाच्या म्हणजे विरोधी समाजाच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य करतात, विषारी वक्तव्य करतात, अशा लोकांना म्हणजे लोक म्हणजे एक तर गणित अजून समजण्या पलीकडचं आहे. एक बड़ी सवाल है सर, जिस तरीके से आगे आपली सत्ता आलेली आहे. आपल्याला ठाण्यामध्ये स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं आहे आणि
आणि युतीला आमच्या 100 जागा झाल्या का पुढे युतीला 100+ झाला. जे मी बोललो होतो की 100+ होणार, आता जवळपास आमच्या 74 आणि युतीच्या भाजपच्या मिळून 100 पार झालो. त्यामुळे ते सत्ता म्हणजे ठाण्यात स्थापन करत होते, पण आम्ही 100 पार गेलो. त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करतो. सर वो क्या समझ रहे हैं आपकी बात सर? एमआईएम का जो फैक्टर है, ओवैसी ने जिस तरह से प्रचार किया, जो मुंबई में वो मालूम समाज में जो प्रचार किया, सीटें बढ़ती, खासकर ये अब तक मुस्लिम वोट बैंक कांग्रेस या समाजवादी पार्टी के साथ या एनसीपी के साथ जा रहा था, लेकिन बड़े पैमाने पर एमआईएम को स्वीकार करते ये मैंने कहा ना, ये चिंता की बात है. जो समाज विरोधी बात करते हैं, समाज द्रोही बात करते हैं, समाज विघातक बात करते हैं, तो ये चिंता की बात है. देखते हैं उसको. लेकिन इसमें समाजवादी पार्टी हमेशा ठीक है, लेकिन इमरान का आना हमेशा बीजेपी को गठबंधन को मदद करने के लिए. नहीं, देखिए अभी चुनाव के नतीजे आ रहे हैं, उसका एनालिसिस होगा, किसको किससे फायदा हुआ वो तो बाद में देखेंगे. अभी तो दोन प्रश्न आहेत. वरळी, लालबाग, परळ, शिवडी किंवा भांडूप, नंदुरबार हे जे मराठी बहुल भाषक आहेत, याच्यामध्ये घरगुती मतदान हे उद्धव ठाकरेंना होते. तर आगामी काळात विकासाच्या दृष्टीने आपण काही प्लॅन करणार आहात का, किंवा त्या दृष्टीने आपण काही विचार केले की ते. आणि दुसरा प्रश्न असा की दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे आपल्याला ज्या काही जागा मिळेल त्याचा फटका बसला असं म्हणते. बघा, आता जे काय गणित झालंय, जे आता निकाल हाती आलेले आहेत, जनतेचा मुंबईकरांचा कौल जो आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. आता आम्हाला एवढंच आहे की काम करायचंय मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी. त्यामुळे आमचा फोकस डेव्हलपमेंटवर आहे, विकासावर आहे. सर खासकर पुणे शहर और की बात कर लेते हैं, वहाँ पे एक बार भारत का सीट है, लेकिन बावजूद इसकी स्थिति ये है कि बहुत अच्छी है, वहाँ पे साथ ठीक है ना. अभी जो देखिए वहाँ के लोगों ने जो चुनाव में नतीजे आए हैं, अभी हमारा फोकस एक ही है कि किसको कितने सीट मिले, इससे हम क्या दे सकते हो, क्या डेवलपमेंट कर सकते हैं, कैसे विकास कर सकते हैं. क्या हर जगह पे महायुति हम बिल्कुल एक ही. हाँ, हर जगह पे महायुति का भाव हो रहा है, क्या आप एक दूसरे के खिलाफ लड़े हैं चुनाव में? अभी हो गया ना चुनाव, अभी चुनाव खत्म हो गया, अभी हम क्या लड़ते रहना है, हमें डेवलपमेंट करना है. तो ये हाँ हमारा फोकस डेवलपमेंट है. चुनाव भी लड़े हम डेवलपमेंट के एजेंडा, इसलिए हमारा एजेंडा ही डेवलपमेंट है. तो अभी मुख्यमंत्री दावोस जा रहे हैं, सर, मुख्यमंत्री दावोस जा रहे हैं. राज ठाकरे सोबतची मैत्री जी आहे ती कायम आहे का? अरे मैत्री आता काय दुश्मनी थोडीच आहे आमची. काय आता निवडणूक मध्ये आमच्या विरोधामध्ये लढले, आम्ही आमच्या लोक विरोधात लढले. ठीक आहे, त्याच्यात काय चालेल. देवेंद्रजी म्हणले त्यांनी बोलवलं तर चहा प्यायला पण जाईल. चला, धन्यवाद.